हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 5 एप्रिल 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू वसंत, मास चैत्र, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे. दुपारी 12 वाजेनंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे. मध्यरात्री 12 वाजून 8 मिनिटानंतर अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वज्र योग आहे. दुपारी 2 वाजून 44 मिनिटानंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. दुपारी 12 वाजेनंतर भव करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 1 वाजून 4 मिनिटानंतर बालव करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या माध्यमातून. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे, जेणेकरून त्रास कमी होण्याची शक्यता राहील. आणि शुभ स्थितीत असेल तर काही करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 31 मिनिटांनी आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. मंगळ ग्रह अस्तंगत झालेला आहे 10 नोव्हेंबर 2025 पासून. तर शनी ग्रह हा देखील अस्तंगत झालेला आहे 12 मार्च 2026 पासून. हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून, हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतो. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी द्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभुरात्म्या प्रवर्त मानसते ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरू दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948, प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरी उत्तरायणे वसंत ऋतू चैत्र मासे कृष्ण पक्षे भानुवासरे विशाखा नक्षत्र वज्र योगे विष्टी करणे तृतीया शुभतीत वीर गोत्रात उत्पन्न वेकडप्पा मोहपात्र दुरितक्षय द्वाराशी पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मलाच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा, त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, यापुढे प्रत्येक मासातील मुहूर्तासाठी माझा एक स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे. या चैत्र मासातील मुहूर्तांसाठी आपल्याला त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे. यावर जाऊन आपल्याला हवा तो मुहूर्त आपण घेऊ शकता, निवडू शकता. पण जन्मकुंडलीच्या आधारे आपण अधिक सूक्ष्मपणे निवडू शकता. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. मित्रांनो, पंचांग शुद्धी नाही. मित्रांनो, दिनविशेषमध्ये दुपारी 12 वाजेपर्यंत भद्रा योग असणार आहे. हा राहू ग्रहाच्या अंडर येत असल्यामुळे तो आपल्या कामांना यश प्राप्त होऊ देणार नाही. तेव्हा आपण शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे या वेळेपर्यंत करू नका. इतर वेळेत करा, जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकते. संकष्ट चतुर्थी आहे. मित्रांनो, मुंबई भागात चंद्रोदय रात्री 9 वाजून 47 मिनिटांनी आहे. तर यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे, तो आपण पाहू शकता. पूजाविधी आणि नियमांसाठी चंद्रोदय झाल्याशिवाय आपल्याला पूजन किंवा उपवासाचे पारणे फेडायचे नाही. मित्रांनो, हे लक्षात घ्या. चतुर्थी श्राद्ध क्रम आहे.
या तिथीवर आपल्याशी संबंधित असतील नात्यांमध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली इतर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, मध्यरात्री 12 वाजून 8 मिनिटांनंतर घबाड आणि मृत्यूयोग सुरू होत आहे. घबाड योग हा अत्यंत शुभ योग आहे. याची प्रचिती आपण घेऊ शकता. जे काम कराल त्याचे मोबदला आपल्याला दुप्पट तिप्पट मिळू शकतो. मित्रांनो, मृत्यू योग देखील आहे. हा जनन शांती संबंधी आहे. या वेळेनंतर जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती 12व्या दिवशी आपल्याला त्यांच्या निवासस्थानी करायचे, विधिवत पंडिताच्या माध्यमातून करायचे. मित्रांनो, देवकाळामध्ये अन्यथा पुढे जाऊन आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल की आपण सर्वजण विसरून जातो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही. ती कमी करायची असेल तर आपल्याला जननशांती करणे गरजेचे आहे. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर दुपारी 12 वाजेपर्यंतच हजर आहे, त्यानंतर नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असेल तर या वेळेपर्यंतच आपण करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो. मित्रांनो, राहुकाळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार. मित्र, त्यामुळे आपण रेग्युलर जी कामे तीच करावी. विशेष किंवा महत्वाची कामे या 1.5 तासाच्या काळात करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.